नमस्कार. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही अशी आपल्या देशाची ओळख आहे, बरोबर. या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे निवडणुका या आपल्या देशात आता संपन्न झाल्या. साधारण 8 टप्प्यात देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या दिवशी या निवडणुका संपन्न झाल्या आणि 4 जूनला या सगळ्या निवडणुकांचे निकाल आपल्या हाती आले. 4 जूनला आपण सगळे आपापल्या कामाच्या ठिकाणी असो किंवा काही जण घरी असतील, निकालासाठी काही जण मुद्दाम सुट्टी घेऊन घरी थांबलेले पण असतील. त्या सगळ्यांचं लक्ष या निकालावरती होतं आणि मॅक्झिमम लोकांचा जो अंदाज होता किंवा एक्झिट पोलचा जो अंदाज होता तो शाप चुकवत सत्ताधारी पक्ष पूर्ण बहुमताने परत सत्तेवर आलेला यावेळेला काही आपल्याला दिसत नाहीये. याची कारणं किंवा विवेचनं हे राजकीय दृष्ट्या जो सत्ताधारी पक्ष आहे तो सत्ताधारी पक्ष करेलच, पण नागरिक म्हणून आपण काय करायला हवं. आपल्याला सत्ताधारी पक्षाकडून किंवा जे खमकं सरकार आहे त्या सरकारकडून अपेक्षा तर बऱ्याच असतात, पण ते सरकार पूर्ण बहुमताने जर परत निवडून येत नसेल तर तिथे नागरिक म्हणून आपलं काही चुकतंय का याचा विचार आपण निश्चित करायला हवा. तर स्थानिक पातळीवरचं एक उदाहरण घेतो. ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी मतदार यादीत माझं नाव नाही म्हणून बोंबा मारणारे शेकडोशी 96 लोक होते. जानेवारीपासून वेगवेगळ्या माध्यमांद्वारे किंवा वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे किंवा सामाजिक माध्यमांद्वारे नॉर्मल आवाहन केलं जातं आहे की आपलं नाव मतदार यादीत आहे का ते पडताळून बघा आणि जर नसेल तर ते त्वरित नोंदवून घ्या. तरीही आपले जे महाभाग असतात त्यांना निवडणुकीच्या दिवसापर्यंत आपलं नाव मतदार यादीत आहे का हे बघायला वेळ मिळाला नाही किंवा ते नाव पडताळून बघावं, आपण चेक करून बघावं असं वाटलं नाही. हा झाला एक भाग. बरं, मतदार यादीत नाव नाही हे म्हटल्यानंतर अंगाचा तिळपापड एवढा त्यांचा झाला की त्या दिवशी संतापाचा उद्रेक न्यूज चॅनलवरती काय बाईट देतील, सोशल मीडियावरती काय पोस्ट करतील, सगळे ते विषय त्या दिवशी पूर्णपणे पार पडले. पण त्याच्यानंतर काय, हे देशातलं शेवटचं इलेक्शन होतं का? नाही ना. त्याच्यानंतर समजा आपलं नाव या यादीत नाही आहे तर त्या दिवसापासून आपण आपलं नाव परत मतदार यादीत कसं येईल हे बघायला हवं. ऑनलाईन सिस्टीम उपलब्ध आहे ते आपण नोंदवलं का किंवा त्याच्यासाठी काही प्रयत्न केले का किंवा आपल्याला जर जमत नसेल तर आपण कुठे जाऊन तो मॅन्युअली फॉर्म देऊन आलो का ते आपण बघितलं आहे का. तर अशा बऱ्याचशाही गोष्टी आहेत त्या नागरिक म्हणून आपण करत नाही आणि रिझल्ट लागल्यानंतर काही ना काही दोष किंवा काही ना काही त्याच्यावरती विवेचन करून आपल्या मनाचं समाधान करून घेतो. साधारण मागच्या 5 ते 10 वर्षात देश म्हणून काही फंडामेंटल गोष्टी आवश्यक असतात ते निर्णय या देशात घेतले गेले आणि प्रगती किंवा विकास जो म्हणतो आपण त्या काही गोष्टी हा माझ्या गल्लीपर्यंत मला दिसायला लागल्या. माझ्या गल्लीतला रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा होईल हा बाप जन्मात मी कधी विचार केला नव्हता. तो सिमेंटचा रस्ता माझ्या गल्लीत झाला. ही एक प्रातिनिधिक उदाहरण दिले. असे बरेच विषय आपल्याला अनुभवास आले असतील किंवा आपण अनुभव घेतही असाल. काही प्रकल्प किंवा काही गोष्टी ह्या विचाराधीन आहेत, पण त्या होण्यासाठी एक खमका माणूस किंवा खमकं नेतृत्व आपण देशावरती बसवणं ही आपली जबाबदारी आहे की नाही, की आपण जात पात धर्म संप्रदाय यातच अडकून ती बेरजेची गणितं करत बसणार. मी देशासाठी मतदान करताना कुठल्या गोष्टींचा विचार करणार, हा माझ्या जातीचा, हा माझ्या काकाचा अमुक अमुक, हा माझ्या मावशीचा अमुक अमुक, हा माझ्या जवळचा, हा माझ्या गाववाला, हा माझ्या जातवाला, हेच विचार करत आपण आणखीन कित्येक वर्ष बसणार. आणि जर हे विचार आपण करत बसत असणार असू तर आपण आपल्या पुढच्या पिढीचं किंवा आपल्या मुलांचं आपल्या नातवंडांचं भविष्य हे धोक्यात घालत आहोत. ही गोष्ट आत्ता या क्षणी आपण लक्षात घ्यायला हवं. आत्ता जर यूट्यूबवरती किंवा काही समाज माध्यमांवरती एक व्हिडिओ आपण बघितला असेल ते एक माकड आहे, ते माकड मगरीच्या तोंडात, त्या मगरीने त्या माकडाला पकडलेलं आहे पण त्या माकडाला अक्कल नाही आहे की आपल्याला मगरीने पकडलंय. ते समोर जे गवत येते किंवा समोर जो चारा येते ते खाण्यात मग्न आहे, निवांत आहे. अशी आपली अवस्था झाली आहे का की बाबा ती आपण कशात अडकलो जातोय किंवा काय आपल्याला कशाने विळखा घातला याचं भान आपल्याला नाही आहे आणि आपण निवांतपणे आपल्याच तंद्रीत किंवा आपल्याच धुंद अवस्थेत आपलं जीवन जगतोय. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान कन्याकुमारीला एक 41 का 45 तास ध्यानाला बसले. त्याच्यावरूनही आपल्या लोकांनी टिंगल केली. टिंगल करणं हा आपला मूळ स्वभाव आहे, तो बदलायला हवा. संविधान बदलणार असं काही जणांनी एक नॅरेटिव्ह सेट केला असं म्हणतात किंवा तो विचार मांडला किंवा तो विचार पुढे रेटून नेला. तर संविधान बदलणार म्हणजे नेमकं काय करणार, संविधान नेमकं काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का किंवा त्याचा अभ्यास आपण स्वतः केलेला आहे का? मला तरी पूर्ण माहिती आहे का संविधान म्हणजे काय आहे. तर ते संविधान बदलणार का
किंवा बदलणार कशामुळे, बदलून त्यांना काय मिळणार किंवा देशाला काय मिळणार आहे. बरोबर आहे ना. ह्या गोष्टींचा विचार आपण करत नाही. सुजाण सुशिक्षित डिग्र्या हातात असलेली माणसं, चांगल्या मोठ्या मोठ्या कंपनीत नोकरी करणारी माणसं सुद्धा या कुठल्या तरी गोष्टी पुढे रेटत असतात आणि कुठल्या तरी लोकांच्या डोक्यात त्या घुसवायच्या. मग त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो, कोण कधी चौकात चहा टपरीवरती गप्पा मारताना असो, हे काहीतरी विषय भरकटवत न्यायचे आणि ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या दडपून ठेवायच्या किंवा ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या दडपून ठेवायच्या. हा जो विषय आहे की बाबा तुम्हाला देश पातळीवरती जेव्हा मतदान करायचं आहे, ते मतदान करताना तुमच्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणारा कोण माणूस आहे, किंवा तुम्हाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करताना तुम्ही कमी वेळेत सुखकररित्या कोणामुळे जाऊ शकतात, तुम्हाला राष्ट्रीय पातळीवरती किंवा आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी काही सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतील तर तो ठोसपणे किंवा ठामपणे उपलब्ध कोण करू देऊ शकेल, की तिथे पण जातीची गणितं किंवा धर्माची गणितं, संप्रदायाची गणितं आडवी येऊन जो तिथे माझ्या जातीचा असेल तरच त्याला मी ॲडमिशन देणार किंवा माझ्या जातीचा असेल तरच त्याला विमानाने प्रवास करून देणार वगैरे, अशी भविष्यात गोष्टी आपल्या देशात व्हायला हव्या आहेत का? तर नको आहेत. आरक्षण हे कुठल्याही जात धर्म या नावावरती आपल्याला मिळता कामा नये, अशी जर साधारण भावना जनमानसात किंवा ज्या सुशिक्षित माणसांमध्ये रुजली तर बरेच प्रश्न हे येणाऱ्या काळात सुटू शकतात. जे खरोखर आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत आणि ज्यांच्यात कुवत आहे, ज्यांच्यात अभ्यास करण्याची धमक आहे, किंवा जे खरोखर हुशार आहेत पण आर्थिक बाबींमुळे त्यांना कुठेतरी पुढे जाता येत नाही, तर तो कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा असो, त्याला आर्थिक मदत ही मिळालीच पाहिजे. पण मी अमुक एक जातीचा आहे किंवा अमुक एक ठिकाणावरून आलो आहे, अमुक एक संप्रदायाचा मी आहे म्हणून मला आरक्षण द्या, असं जर कोण म्हणत असेल तर ते कितपत योग्य आहे याचा विचार सुजाण आणि सुशिक्षित तरुण मंडळींनी आजच्या घडीला केलाच पाहिजे. 1947 पासून ते आजपर्यंत आपण राजकारण किंवा आपली सत्ता ही जातीच्याच आधारावरती कोणाच्या तरी ताब्यात देत बसणार आहोत का? किंवा भावनिक गुंतागुंत सोडवत बसणार आहोत का? या भावनिक गुंतागुंतींमुळे जे ठोस निर्णय पुढच्या काळात होणं आवश्यक आहे त्याला कुठेतरी आपण आळा घालतोय का किंवा ते रोखतोय का? हे सगळं आत्मचिंतन आपल्याला येणाऱ्या काळात लवकरात लवकर स्वतः केलं पाहिजे आणि ते केलं तरच येणारं चित्र हे आपल्याला बदललेलं दिसेल. नाही तर फक्त आपण इथे घोषणा देणार, काही ना काही जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करणार आणि मतदानाला जाताना गावाला सुट्टीवरती जाणार, पिकनिकला जाणार, मतदार यादीत नाव आहे की नाही ते चेक करणार नाही, विधान परिषदेच्या ज्या निवडणुका लागतात तिथे मी पदवीधर असलो तरी मी नाव नोंदवणार नाही, मी काही करणार नाही, सगळं मला येऊन दे या पद्धतीत आपण राहायचं आणि नंतर बोंबा मारत बसायचं आणि तोच इतिहास नंतर पुढच्या पिढ्यांना सांगत बसायचा. हे किती वर्ष चालून द्यायचं आहे हे आपण आपल्या डोक्याला विचारून किंवा आत्मचिंतन करून लवकरात लवकर ठरवलं पाहिजे. तरच येणारा काळ हा तुमच्या आणि माझ्यासाठी चांगला आणि स्थिर असेल. जय हिंद, जय श्रीराम.